तरुणी अशा यायला लागल्या. मी संदीपला कधी कधी म्हणायचो की अरे संदीप, एकतर तो इतक्या रोमॅन्टिक कविता वाचतो, म्हणजे लोकांना वाटेल तुझे 5-25 अफेअर्स वगैरे आहेत का काय. तशी मला माईकवरतीच म्हणतो, काय ना वैभव, चितळे काय स्वतः भाकरवडी खात नाही. मग मी पण माईकवरच म्हटलं, पण चितळे दुपारी 1 ते 4 काय करतात आपल्याला काय माहिती. तर त्या तरुणी येतात ना, नुसत्या कार्यक्रमाला येत नाहीत, म्हणजे माझ्या धाकट्या बहिणींसारख्या आहेत त्या. तर त्या अशा असताय दाखवतो, दुःख सांगतो मी माझं. आपल्याला लोकांचे दुःख फार आवडतं ऐकायला. तर त्या असं लक्ष, असं आता जसा हा हँडसम मुलगा इथे बसलाय ऋषिकेश, तर त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बाकी सगळेजण तुम्ही किती छान दाद देता ना, ती एखादीच अशी नटून तटून आलेली नवयुवती एकदम तिकडे बघत असते, की जेणेकरून ह्याचं लक्ष दिलं, कोण आहे बाबा ही, अच्छा सुंदर दिसते वगैरे. किंवा कधी कधी आमचा कार्यक्रम चालू असताना तशी मुलगी मागे एकदम आमच्या बॅनरच्या मागे शून्यात बघत असते. खरं तर कवीने आयुष्यभर शून्यात बघणं अपेक्षित आहे. म्हणजे मी हे शून्यात बघण्याचा फार फायदा पण करून घेतलेला आहे, तुम्हाला सांगतो. माझ्या सासरकडची माणसं आली ना की मी अशी शून्यात नजर बोलणंच नको, विषय कशाला. म्हणजे तुमच्या लग्नात आम्हाला वेणीची साडी अशी होती, तशी फार मागे जातो सगळा विषय. आणि ते पण अगं बाई सुचते वाटते ना काहीतरी म्हणून बोलायला जात नाही. असा एक सुखाचा संसार चालू आहे. तर तशा त्या तरुणी येऊन बसलेल्या असतात. त्यांच्यावरनं मला हे सुचलं की, आणि काय होतं तरी सुद्धा दात निसटते हो. आपण किती जरी निग्रहाने बसलो ना तरी दात निसटत असते. त्याचा पहिला शेर असा आहे की, पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू. मुद्दाम हट्टाने, पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कसे मन वेडे गुंतले. पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी. गजलेलं एक व्याकरण असतं, तुम्हाला त्या वृत्तांमध्ये लिहावं लागतं, वृत्तांचं बंधन असतं. आणि व्याकरण म्हणले की आपल्याला एकदम धडकी भरते, कारण लहानपणी आपण 8 मार्काचा प्रश्न ऑप्शनला टाकलेला असतो. म्हटलं काहीच माहित नसतं, म्हणजे फक्त एकच की ते एकच माहिती असतं की ते मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे म्हणजे भुजंग प्रयात वगैरे आपल्याला माहिती असतं तेवढं. पण आपण प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा ना एका लयीत, एका श्वासात एक कुठली तरी तार धरून चालत असतो. आपण एक उजवं पाऊल पुढे टाकतो आणि लयबद्ध दुसरं पाऊल त्याच्या बरोबर घेतो. आपण काय असं उजवं पाऊल 4 पावलं टाकलं आणि डावं ओढलंय असं नाही करत. म्हणजे आपण काय पुष्पा नाही, आपण सरळ मार्गी माणसं. आणि बोलत चालत असतो ते सुद्धा आपण वृत्तात बोलत असतो. की समजा आता 2 मैत्रिणी जर फोनवर बोलत असतील की, तुला काय बाई, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठं त्रास आहे, हे ते भुजंग प्रयातात बोलत असतात. तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. तसं नियम पाळून लिहिलेला शेर असतो. पण त्या हट्टाने बसलेले असतात रंगमंदिरामध्ये की, मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी, दाद देताना नियम का पाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू. आणि मगाशी म्हटलं तसं दाद देत नाहीत, पण निसटते दाद. कशी? कधी कधी डोळ्यातनं दाद निसटते, कधी कधी मान हलवण्यातनं निसटते. ही दाद कशी निसटली बघा, की दाद नाही देत तू पण कल्पना नाही तुला. दाद नाही देत तू पण कल्पना नाही तुला. मोगरा म्हणताच मी गंधाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. वागणे बरोबर जरी हे थंड बिस्लेरी परी. असं एकदम कोल्ड राहायचं म्हणून ठरवून आलेलं असतात. हातात जसं आपण पाणी घेऊन बसतो तसं स्वभाव घेऊन बसलेलं असतं. पण तरी कविता ऐकताना काहीतरी होत असतं की, वागणे बरोबर जरी हे थंड बिस्लेरी परी, आतुनी सोड्या परी फेसाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस.